पोलिसांचं काम ज्या पद्धतीने सांगितलं साहेबांनी की कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आहे. डॉल्बी मध्ये किती साऊंड लागले पाहिजे आणि जयंती कशी निघली पाहिजे हे काम तुमचं नाही, हे काम आमचं आहे विश्वस्त मंडळाचं. सोलापूर हे उत्सवप्रेमी मंडळ आहे आणि महाराष्ट्रामध्ये काय काय ठिकाणी डॉल्बी धूम धडाक्यात वाजत आहे आणि सोलापुरामध्येच फक्त डॉल्बी बंदी आहे. ही चुकीच आहे. तर माझं म्हणणं आहे की सोलापूरच्या धरती पुण्याच्या धरतीप्रमाणे सोलापुरात देखील सोहाबेस लागले पाहिजे. सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि वेरमणि सिक्खापदं समादियामि कामे सुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं. जी स्वतःला दादा आप्पा बॉस मामा काय 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 नावं देऊन ठेवलेत त्यांनी पहिलं मंडळ आणून चौकात ठेवलेत म्हणून मागच्या बारक्या मंडळाची गोची व्हायली. पहिल्यांदा विश्वस्तांचा त्यांच्यावर अंकुश असणं गरजेचं आहे. विश्वस्तांचा जो अंकुश त्यांच्यावर जर राहिला तर त्यांचा हा हेकेखोरीपणा थांबेल. त्यामुळे विश्वस्तांनी पोलिसांना हातीशी धरून पोलिसांचं काम ज्या पद्धतीने सांगितलं साहेबांनी की कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आहे. डॉल्बी मध्ये किती साऊंड लागले पाहिजे आणि जयंती कशी निघली पाहिजे हे काम तुमचं नाही, हे काम आमचं आहे विश्वस्त मंडळाचं. त्यामुळं पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करावं, 2 नंबर धंद्यांना आळा घालण्याचं काम करावं, ना की जयंत्यामध्ये नाक खुपसण्याचं काम करावं. त्यामुळं माझं त्यांना एवढंच नम्रतेचं आव्हान आहे, शासनाच्या GR नुसार 15 दिवस जी मुभा आहे त्या मुभामध्ये 1 दिवस आंबेडकर जयंतीचा साऊंड लागतोय. नियमामध्ये वाचवतात कर्णकर्कश आवाजाचा गेल्या वेळी प्रॉब्लेम सांगितला, आता ते पूर्ण बंद करून व्यवस्थित जो स्पीकर टाइमलाईन मध्ये आणि व्यवस्थित क्लिअर साऊंड देतो तो स्पीकर या ठिकाणी मंडळ लाखो रुपये खर्च करून लावतात आणि स्वतः जल्लोष करतात. वाचण्याचं आम्हाला सांगू नका, वर्षभर वाचण्याचं काम करतात. 1 दिवस नाचण्यासाठी हा एवढा अट्टहास असतो आणि त्याच्यासाठी ही नियोजन बैठक आहे. तर या बैठकीमध्ये माझं कळकळीचं आव्हान आहे पोलीस बांधवांना, तुमचं लक्ष ज्या ठिकाणी असायला पाहिजे त्या ठिकाणी ठेवा, विनाकारण दुसरीकडे वळवू नका. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की 13 तारखेला रात्री 12 वाजता जो भीमसागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पाया पडण्यासाठी येतो, काही बोटावर मोजण्या इतकी माणसं असतात, मुलं असतात जी येऊन गाडी फिरवणं, झेंडा जोरात फिरवणं, मध्यंतरी एका दोघाच्या डोक्याला पण लागला. त्यावेळी आम्ही होतो म्हणून साहेब त्या ठिकाणची परिस्थिती आम्ही आटोक्यात घेतली. मग पोलिसांना अशा वेळी काय होतं की पोलिसांचा पोलिसी रुबाब येतो आणि मग त्या कार्यकर्त्यावर विनाकारण गुन्हे दाखल कर किंवा त्या कार्यकर्त्यांना हात घाल अशा पद्धतीचे काम होतात. तर माझीही माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की असे होत असेल तर आपल्या सहकार्यात त्या ठिकाणी आपण स्वतःहून समोर जाऊन थांबवा, जेणेकरून पोलिसांना विनाकारण आपल्याला त्रास देण्यासाठी हे होणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय. मानव डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित सर्व विश्वस्त सभातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, त्याचप्रमाणे सोलापुरातील सर्व मंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते, आज या ठिकाणी आत्ताच आपण एक मड्डी वस्तीतील कार्यकर्त्यांनी सूचना मांडली की आमची आंबेडकर जयंतीची मिरवणूक आम्ही 60-65 वर्षापूर्वीचा मंडळ असून देखील बरेच मंडळ सोलापूरचे पूर्वाश्रमीचे 50 वर्षापूर्वीपेक्षा जास्त काळापासून चालत आहे. आमच्या पिढीना पिढीपासून चालत आलेले मंडळ आहे ते. मग त्या जुने मंडळ जे आहे ते लोकशाहीचे मंडळ आहे ते, आणि आताचे जे स्वयंघोषित मंडळ आहे ते स्वतःचा फोटो आणि त्याच्या नेत्याचा फोटो अशी सिस्टीम आहे त्याची. पण त्यांना मालक कोण आहे, त्यांचे मालक त्यांनीच असतात. पण आमचे मंडळ असं लोकशाही मंडळ, तिथं कुणाचं नाव नसतंय, फोटो नसतंय, काय नाही. पण अशा मंडळांना जो न्यू बुधवारपेठ पासून मड्डी वस्तीचा परिसर, तिथून हनुमाननगरचा पलीकडचा परिसर आहे, तो परिसरातील मंडळांना या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीपर्यंत येण्यास पायबंद केला जातो, अडवणूक केली जाते. ह्याला काय तर जर वेळेस आपण उत्तर देतो, त्याचं विश्लेषण होतं, ठीक आहे पुढच्या वर्षी मार्ग काय करू. पण ह्याला डिपार्टमेंट जबाबदार आहे. कोण जबाबदार आहे? डिपार्टमेंट. तर डिपार्टमेंट काय करते, 4 वाजता यांची सुरुवात होऊ द्या, 6 वाजता मिरवणूक सुरुवात होऊ दे, एकमेका भांडू द्या, एकमेकाच्या गाड्या आणू द्या, चक्का जाम होऊ द्या. 10 वाजले किंवा 12 वाजले, सोलापूर जयंतीला 12 वाजता आपल्या टाइम आहे,
12 वाजले बंद कराय, पण त्याची जी काही व्यवस्था होती, त्याला जी सिस्टीम होती, गाड्या एकमेकाच्या कशा सोडल्या जातील ह्याच्यावर डिपार्टमेंटचं लक्ष असतंय. त्यांचं म्हणणं की ही डिपार्टमेंटचे लोकच ठरवतात की गाड्या जाम झाल्या पाहिजे, अडवणूक झाली पाहिजे आणि ही मिरवणूक इथेच अडकली पाहिजे. त्यामुळे संयम आणि शांतने डिपार्टमेंटला माझी विनंती आहे. त्याचप्रमाणे मंडळातील सर्व पदाधिकारी, विश्वस्त सभेतील सर्व पदाधिकाऱ्यांना देखील विनंती आहे, ह्याच्यावर पायबंद घालण्यासाठी मोठ्या मंडळाला, जे मंडळ आहे ते त्यांना जरा बाजूला सोडा, छोट्या छोट्या मंडळाला पुढे जाऊ द्या, ही विनंती करतो. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की या ठिकाणी मिरवणूक झाल्यावर आमच्या इकडे एवढा संताप चढला जातो की मिरवणूक झाल्यावर एकच सकाळी चर्चा, काय सध्या आपली गाडी 10 फूट फिरली नाही, पुढे गेली नाही, 50 फूट गेली नाही, ह्या मंडळाची एवढी, त्या मंडळाची, आपण इथंच अडकलो. मग दुसऱ्या दिवशी काय ठरलं जाते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्यू बुधवारपेठ ही स्वतंत्र आपण ही काढायचं, मध्यवर्ती काढायचं का, अशी चर्चा होती बरं का. स्पष्ट बोलालो, कारण कसं आहे, जीवनात स्पष्ट बोलणारा माणूस कधीच भेट नसतो कुणाला. अशी मानसिकता लोकांची बनते. पण आम्ही त्यांना 2-4 दिवस गेल्यावर परत समजावून सांगतो, नाही बाबा गरज असते, अडकत असतात गाड्या, पण ह्याला उत्तर देणं आम्ही खोटं ठरतो. त्यामुळे या टायमाला आता काहीतरी घडलं पाहिजे. त्यामुळे अडवणूक झाली नाही पाहिजे याची मी दक्षता घेतो आणि इतर मंडळाला व समितीला विनंती करतो, हे कुठंतर थांबलं पाहिजे, एवढंच मी बोलतो. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा थांबायच्या अगोदर, सर्वात महत्वाचा की सोलापूर हे उत्सवप्रेमी मंडळ आहे आणि महाराष्ट्रामध्ये काय काय ठिकाणी डॉल्बी धूम धडाक्यात वाजत आहे आणि सोलापुरामध्येच फक्त डॉल्बी बंदी आहे, ही चुकीच आहे. तर माझं म्हणणं आहे की सोलापूरच्या धरती, पुण्याच्या धरतीप्रमाणे सोलापुरात देखील 16 बेस लागले पाहिजे. नाही मित्रांनो, टाळावाजून हा विषय भेटणार नाही. कारण काय माहिती का, आपण जेव्हा ताट मागतो, लाईनीत उभारतो आणि 5 पक्वान बनवले असते, 5 पक्वान बनवताना म्हणतो आपण, मला 1 रोटी द्या, 2 रोटी द्या, कारण आपण भिकारी असतो. अरे 5 पक्वान मागितले, दिलं न दिलं, पण मला म्हणाव, मला ताट भरून जेवण दे, मला 16 बेसची अपेक्षा. बैठकीला उपस्थित असलेले सर्व विश्वस्त समितीचे सन्माननीय सदस्य, उपस्थित उत्सवाकरता जे जे मंडळ या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी आपापल्या सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत, व्यथा मांडलेल्या आहेत, दुःख मांडलेले आहेत आणि अडचणी मांडलेल्या आहेत. आता त्या अडचणी, दुःख, बबलू विश्वस्त ओके साहेब विश्वस्ताला ते दुःख या ठिकाणी दूर करायचं काम, फार मोठं काम आलेलं आहे. मी या ठिकाणी बरीचशी तरुण पोरं आहेत. मित्र, माझं वय आता 73 आहे. आमच्या अध्यक्षानं तुम्हाला अगोदर सांगितलंय, आम्ही त्या काळी बैलगाडी होती, बैलगाडीमध्ये आम्ही मिरवणूक काढत होतो आणि मिरवणूक काढत असताना आम्ही 3 ते 4 वाजेपर्यंत मंगळवार चौकी आहे का, मंगळवार चौकीपर्यंत येत होतो आणि तिथून आम्ही मड्डी वस्तीवर जात होतो आणि आम्ही जात असताना मागं सुद्धा गाड्या तशाच यायच्या आणि मिलिंद नगरमध्ये पंचाच्या चौकी पोरं त्या विसर्जित व्हायचं. असं असताना आणि असं असताना काळ बदलला, आम्हाला माहित आहे, साधनं बदललीत हे आम्हाला माहित आहे, कार्यकर्ते बदललेत हे आम्हाला माहित आहे. हे काय, आम्ही आता जरी वयोवृद्ध झालो असलो तरी आता आमची मुलं सुद्धा आहेत, ते सुद्धा काम करतात. माझा सांगण्याचा मुद्दा आहे, या ठिकाणी मी व्यथा मांडतोय, माझ्यासारख्या माणसाच्या जे जुनं मंडळ आहे, गेल्या 3 वर्ष झालं बघा, मिरवणूक येते फार मोठ्या, आमच्या गल्लीत तेवढंच नाचलेलं, तिथून जी गाडी आली, जे सिद्धेश्वर मंदिर जवळ उभा राहिली, तिथं आले रे 12ला 5 केल्या, या गाडी मागे, ही व्यथा आमच्यासारख्या कार्यकर्त्याची. आणि बाकीचे लोक मात्र 3ला 4ला, कोण भागवत थिएटरजवळ गाडी उभा करतंय, कोण आशा टाकेजवळ गाडी उभा करतंय, कोण आंबेडकर पुतळ्याजवळ गाडी उभा करतंय. आता एक राहिले, गाडी एकदम तुम्ही नवीच पोलीस चौकीला इकडून आणून तिकडूनच मिरवणूक संपवा, म्हणजे जरा बरं होईल. सांगायचा मुद्दा हा आहे की माझी व्यथा नाही, बऱ्याचशा मंडळाची व्यथा हीच आहे. परंतु काय लोक बोलतात, काय लोक बोलत नाहीत. तेव्हा माझी
विनंती आहे, आम्हाला असं आता वाटू लागलंय की याच्यावर काय तर विश्वस्ताने मार्ग काढावा. आणि तो जर मार्ग कारण का व्हायला लागले माहिती का, एवढा मोठा खर्च करायचा आणि खर्च करून जसं आलो तसं परत जायचं. तेव्हा आम्हाला विश्वस्तांना सूचना करायचं आहे की या निवडणुकीच्या तारखेमध्ये काय बदल करता येईल का तुम्ही बघा. जर काय त्यात अभिवादन करून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त या बैठकीचं आयोजन केलेलं आहे, अशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव व विश्वस्त समितीचे सर्व विश्वस्त, सर्व मंडळाचे पदाधिकारी, सर्व भीमसैनिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आजच्या बैठकीचे अध्यक्ष मावळते अध्यक्ष पृथ्वीजीत सर्वदे. आज खरं तर बऱ्याच गोष्टी या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मिरवणुकीचा मार्ग असेल, बाकी इतर गोष्टी असतील, ह्या सर्व विश्वस्त यावर मार्ग काढतीलच. जे की आपण 2-3 वर्ष झाले एकच आपण बोलतोय, त्याच्यावर मार्ग निघेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू. मला एक खंत आहे की जो अध्यक्ष आपण निवडतोय तो एक अध्यक्ष नसून ही समाजाची जबाबदारी आहे असं मला या ठिकाणी वाटतं. कारण अध्यक्ष हा प्रसिद्धीसाठी नसतो, हा समाजाच्या कार्यासाठी असतो. हे सर्वांनी आपण बाब लक्षात घेतली पाहिजे. कारण अध्यक्षपदाची जी जबाबदारी आहे ती संपूर्ण समाजावर असते. मध्ये संपूर्ण 1 वर्ष हा अध्यक्ष कसं वागतो, कसं वावरतो, कसं बोलतो, कसं वागतो, यावर पोलीस प्रशासन, बाकीचे इतर प्रशासन, सर्व भीमसैनिक, सर्व इतर समाजातील लोक हे मध्यवर्तीच्या प्रत्येक भीमसैनिकाकडे लक्ष देऊन बारकाईनं पाहत असतात. कित्येक जणांच्या आमच्याकडं महिन्यापासून व गेल्या वर्षभरापासून अडचणी येतात, सांगतात, बोलतात, करतात, पण त्या गोष्टी आम्हाला काय बोलता येत नाही. तर माझी विश्वासानं विनंती आहे की अध्यक्ष निवडताना आपण चळवळीत काम केलेला अध्यक्ष, वयाने मोठा असलेला अध्यक्ष, शिक्षित अध्यक्ष, निर्व्यसनी अध्यक्ष, या सर्व गोष्टींच्या बाबी लक्षात घेऊन आपण मध्यवर्तींनी विश्वासाने सर्वांनी निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतं. कारण बऱ्याच गेल्या आठवड्यापासून आम्ही बघतोय की मला अध्यक्ष व्हायचं आहे, तू 10 मंडळाचा पाठिंबा दे, तू हे कर, तू ते कर. परंतु मला अजून एक नमूद करायचं आहे की ज्या मंडळापर्यंत जे सर्व अध्यक्ष असतील, त्यांची सहकारी टीम असेल, शिवम सोनकांबळे असतील, बाकीचे इतर जे सर्क्युलर जे प्रत्येक मंडळापर्यंत घेऊन जातात, तर विश्वासानं विनंती आहे की माझी एक बिल्ला त्या सर्क्युलर सोबत आपण त्या मंडळापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि प्रत्येक मंडळाच्या मिटिंग या 31 मार्चच्या आत झाल्या पाहिजे. 31 मार्चच्या आत सर्व अध्यक्षांची निवड झाली पाहिजे आणि जो अध्यक्ष होईल त्याला तो बिल्ला घेऊन इथं अनुमोदन दिलं पाहिजे आणि बिल्ला जमा केला पाहिजे. कारण एकाच मंडळातले 10 जण येतात, अध्यक्षाला अनुमोदन देतात. तर माझं एक विनंती विश्वासाने थोडं मनावर घेतली पाहिजे आणि अध्यक्षांचं जी जबाबदारी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडेल असे अध्यक्ष घेतले पाहिजे. कारण हे फिक्सिंग अध्यक्ष, सगळे येऊन येणारे अध्यक्ष हे अध्यक्ष होणे नसावे. कारण इतर मंडळांची इच्छा असते. आता फॉरेस्ट मधली इच्छा व्यक्त केली, विजापूर नाक्याची इच्छा व्यक्त केली, कुमटा नाक्याची इच्छा व्यक्त केली, पण त्या लोकांकडे अध्यक्ष पद जात नाही. ते सारखं म्हणतात बुधवारपेठमध्ये जाते, मिलिंदनगर मध्ये जाते, न्यू बुधवारपेठला जाते. पण आता या लोकांसाठी मला या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बोलाव्या लागत आहेत. आता सुबोध मामांनी सांगितलं की व्यासपीठावर जे बसले तिने अध्यक्ष पदाला अनुमोदन देऊ नये, त्यामुळे त्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि या 135व्या जयंतीमध्ये जे काही निर्णय होतील ते इथून पुढे भविष्यात त्याच प्रकारचे
निर्णय व्हावेत असं मला या ठिकाणी वाटतं. कारण गेल्या वेळेस पहिला अध्यक्ष चालू होती, नंतर भाषणं चालू होती. आता पहिलं भाषणं होते, परत अध्यक्षपदाची निवड होते. तर या इथून 135व्या जयंती पुढून ज्या काही सूचना निघतील, सर्व निघतील, तर ते एकच असलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय. आणि दुसरा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे की जो साऊंड सिस्टीम बद्दल जी की मध्यवर्ती देखील कर्णकर्कश आवाजाच्या विरोधात गेल्या 2 वर्षापासून काम करीत आहे. पण गेल्या वर्षी या कर्णकर्कश आवाजाला बंदी घालण्यासाठी यश या मध्यवर्तीचं आहे. आणि सगळं श्रेय मध्यवर्तीला, हे आपल्या मध्यवर्तीला असतं की ज्या कर्णकर्कश आवाजापासून लोकांना त्रास होत होता तो संपूर्णतः बंद झालेला आहे. त्याच्यामुळं साऊंड सिस्टीम लागण्यास काय हरकत नाही, दुमत नाही असं मला वाटतं. कारण CP साहेबाला पण विनंती आहे की आमचा समाज तुमच्याकडे वर्षभर काहीच मागा येत नाही, काहीच मागत नाही, कुठलीच अपेक्षा करत नाही. मागितले तर काय मागतो, 2 बेस द्या, 2 टॉप द्या. याच्यावर पोलीस प्रशासनाला समाज कुठल्याच मागत नाही. आतापर्यंत माझ्या बघण्यात असं घडलं नाही की CP साहेब आम्हाला हे द्या, CP साहेब आम्हाला ते द्या. तर CP साहेबांना पण विनंती आहे की CP साहेब 1 बेसची परमिशन आहे, 2 बेसची परमिशन तुमच्या माध्यमातून क्लीन आणि क्लिअर साऊंडला भेटावी अशी मी तुम्हाला आमच्या मीटिंगच्या माध्यमातून विनंती करतो. कारण प्रत्येक आता IBचे लोक असतीलच, हे निरोप जाते, त्याच्यामुळे IBच्या लोकांकडे निरोप आज जावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. बाकी जो फॉरेस्ट मधला मार्ग आहे, आता आमच्या बांधवांनी सूचना केली, तर तो मार्ग देखील विश्वासाने आपल्या आयुक्त साहेबांना बोलून तो खुला करावा. कारण त्या प्रिंट चौकातून गेले तर गाड्या लॉक होतात, नवेस पासून लॉक होतात गाड्या. त्याच्यामुळे मागच्या गाड्या येणाऱ्या ज्या वरून गाड्या येतात तर त्या तशीच होत्या. आमची तिकडे गाडी 10 फूट चालली गेल्या वेळेस पुतळ्याजवळ. आम्ही पण गाडी विजापूरच मार्गी घेऊन लावलो होतो की आमची पण अडकायली गाडी म्हणून. पण आम्ही थोडं पुतळ्याजवळ गेलो आणि सुपर पेट्रोल पंपाजवळ आमची गाडी बंद पडली. त्याच्यामुळे आम्ही पण ह्या सगळ्या व्यथामध्ये तुमच्या सामील आहे असं मला सांगावं वाटतं. बाकी जे कोणी अध्यक्ष होतील तर आज मागच्या वर्षी ज्यांनी माझे नावं घेतले, मी प्रत्येकाचे नावं घेत नाही कारण का खूप वेळ झालाय. प्रत्येक जण माझ्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे. मी सर्वांचं मनापासून खूप खूप आभार मानतो आणि काही सूचना मांडतो. आपल्याला भीम जयंतीमध्ये सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जेव्हा मिरवणूक निघत असते ती पारंपरिक मार्गानेच निघू द्या. मार्ग मोठा आहे, मंडळ कोणतं काय असेना, कोण लहान असू द्या मोठा असू द्या, प्रत्येकाला संधी दिलीच पाहिजे. आपण एक 10 to 12 असं एक टायमिंग करावं आणि पोलीस बांधवांना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी जे जंक्शन पॉइंट आहे त्या जंक्शन पॉइंटला गाडी कोणती काय असेना 15 मिनिट थांबायचं आणि पुढे जायचं. 15 मिनिट जर थांबून पुढे गेली नाही गाडी तर बाकीच्या गाड्या मागच्या पुढे येत नाहीत. याचा जर आपण विचार केलो तर खूप खूप बरं होईल. आणि दुसरं जर सांगायला गेलं तर कंबर तलावापाशी मी आपण अशी एक विनंती करतो की आपला असे का आवाज जावं की कंबर तलावापाशी जसं बाकीच्या देशात सिंगापूर थायलंडला गौतम बुद्धाची प्रतिमा जशी पाण्यात उभी आहे तशी कंबर तलाव बी उभी राहायला पाहिजे मला असं वाटतंय. तिसरी भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी मी बागही सांगितलोय, आजही तेच सांगतोय की लायब्ररीची आणि पाण्याची आणि लाईटीची आणि इंटरनेटची सुविधा झाली पाहिजे. आमचे पोरं तिथं शिकायला आले पाहिजे ही एक मी आपल्याला विनंती करतो. आणि चौथी, आपल्या मिरवणुकीत आपले लोक खूप चांगले आहेत, मी आपल्या लोकांना नावं ठेवत नाही, पण काही नालायक लोक दारू पिऊन आपल्या माता भगिनीजवळ फिरकत असतात. तर प्रत्येक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याची जबाबदारी घ्याव प्रत्येक मंडळाने की त्या लोकांना बाहेर काढावं. दारू धंदे त्या दिवशी बंद असावं कंप्लीट, ही एक माझी विनंती आहे. आणि राहिलेली जी शेवटची सूचना माझी अशी आहे की आपण सर्वजण मला नेमलात त्यांचं तर मी खूप खूप मनापासून आभार मानतोच. पण आभार मानत असताना एक सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्तीची जी आता निवड होणार आहे त्यांच्या आमच्यावर खूप खूप म्हणजे शुभेच्छा आहे. त्यांना शुभेच्छा देत असताना सांगतो सुशील भैया
आम्ही सुद्धा एक वर्ष व्यवस्थितच सर्व मिरवणुकीत मांडले, तर आम्हाला सुद्धा आम्ही कोणता गैरहजर उपक्रम असा केला नाही, तेवढंच तुम्हाला मी सांगतो आणि थांबतो. जय भीम.